आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। धनगर समाज के रिजर्वेशन के लिए खुदकशी करने वाले नौजवान की अस्थि और राख लेकर धनगर समाज का जिला कलेक्टर ऑफिस पर शदीद एहतजाज। रिजर्वेशन के लिए धनगर समाज का इंतजामिया को इशारा। शौहर बीवी के तनाजे में बीवी ने खुद के मकान को लगाई आग। शहर के महाजन कॉलोनी में पेश आया वाकया। मुकामी बाशिंदों की वजह से कोई जानी नुकसान नहीं हुआ। अब खबरें तफसील से। धनगर समाज के रिजर्वेशन के लिए पिंपरी राजा में नौजवान ने खुदकशी करने के बाद इसके घर पर इंतजामिया की जानिब से कोई नहीं आया, ऐसा इल्जाम आयद करते हुए धनगर समाज की जानिब से जिला कलेक्टर ऑफिस पर इस मय्यत नौजवान की अस्थि और राख लेकर दाखिल होते हुए गुस्से का इजहार किया गया। ही रक्षा उद्देश काय होता? वास्तविक पाहता की गंगेत दाखल करा, गंगेत टाकायला पाहिजे होते, परंतु सरकार जागी होत नाही, म्हणून ही रक्षा, त्याची रक्षा आम्ही कलेक्टर ऑफिसला टाकण्यासाठी आणलेली। आणि आज जर सरकार या ठिकाणी येणे जागा झालं नाही, सरकारने जर काही निर्णय घेतला नाही, त्याचा 10वा सुद्धा या कलेक्टर ऑफिस मध्ये होणार आहे, त्याचा 13वा सुद्धा या कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे आम्ही। ही बघा, ही जो मुलगा त्यानं समाजासाठी म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं, अशा त्या अजय राजगे नावाच्या मुलाची ही रक्षा आहे। आज रक्षा नियमाप्रमाणे, हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे पैठण सारख्या चांगल्या तीर्थक्षेत्री ही राख केली जाते, पण ह्या मुलांनी जे बलिदान दिलं ते बलिदान त्याचं हे व्यर्थ जाणार नाही, म्हणून आम्ही ही राख, हे कलेक्टर ऑफिस आहे, अहो एक सरकारी माणूस सुद्धा त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेला नाही, म्हणजे किती कोणत्या आपण राज्यात राहतोय हेच मला काही समजत नाही। तरी मला शासनाला सांगणं आहे, ही जी रक्षा आहे ही रक्षा तुमच्या कपाळाला आणि तुम्हाला आत्महत्या करायला लावेल। धनगर समाज के रिजर्वेशन के लिए पिंपरी राजा में नौजवान ने खुदकशी करने के बाद इसके मकान पर इंतजामिया की जानिब से कोई भी नहीं आया, ऐसा इल्ज़ाम आयद करते हुए धनगर समाज की जानिब से जिला कलेक्टर ऑफिस पर इस मय्यत नौजवान की अस्थि और राख समेत एहतजाजी दाखिल हुए और गुस्से का इजहार किया। अजय बाबा साहेब रांझ ने इस नौजवान का नाम है, वो पिंपरी राजा का रिहायशी था। इसकी आखिरी रसूमात के बाद इसकी अस्थि का विसर्जन करने के बजाय धनगर समाज की जानिब से इसकी अस्थि लेकर पीर को जिला कलेक्टर ऑफिस में लाया गया और जिला कलेक्टर ऑफिस से जवाब तलब किया गया। धनगर समाज के लिए खुदकशी करने वाले पिंपरी राजा के अजय बाबा साहेब रांझने को शहीद का दर्जा दिया जाए और इसके ख़ानदान को सरकारी सहूलत और सरकारी नौकरी दी जाए। इन मुतालबात समेत दीगर मुतालबात के लिए धनगर रिजर्वेशन एक्शन कमेटी की जानिब से ज़िला कलेक्टर को मेमोरेंडम दिया गया। इस मौके पर शदीद नारेबाजी की गई और हुकूमत की मजम्मत की गई। अजय रांझे नावाच्या मुलाने पिंपरी राजामध्ये या सरकारला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। अक्षरशः सरकारने धनगर समाजाची ही मजाक उडवलेली आहे। तर प्रत्येक वेळेस सांगतात आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आणि ही फसवणुकीचा पार झालेला आहे। म्हणून या सरकारला कंटाळून या सरकारने आश्वासन दिलं, त्यामुळे मुलं हे ते अपेक्षित होते किंवा यांना या ठिकाणी आरक्षण भेटेल, परंतु त्यांचं आरक्षण त्यांना भेटलं नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या केली। तर आमची अशी इच्छा आहे की सरकारवर आत्महत्याच प्रवृत्त केलं, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे। या सरकारने पोरांना, या तरुण पोरांना, लहान मुलांना सरकार आत्महत्याच प्रवृत्त करत आहे, म्हणून अशा सरकारचा मी एकदम जाहीर निषेध करतो। आमचं आरक्षण हे 36 नंबरला त्या ठिकाणी डायरेक्ट लिहिलेलं आहे
आणि धनगर हा शब्द आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी लिहून ठेवल्यावर सुद्धा आम्हाला आरक्षण देत नाही आणि काहीच्या 500 वर्षापूर्वीच्या हैदराबादाच्या नोंदी त्या ठिकाणी काढतात आणि आमचं फक्त अंमलबजावणी करणं आहे। म्हणून या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। शिवसेना और राष्ट्रवादी के गद्दार सियासत में एक जगह आ रहे हैं, इन्हें शिकस्त देना हमारा मकसद है। ये बात शिवसेना तर्जुमान अंबादास दानवे ने कही है। उन्होंने दीगर मौजूआत पर भी अपना ख्याल जाहिर किया। आपल्याकडून जागा वाटप मी ऐकतोय, तुम्ही सांगितले त्याच्यापेक्षा वेगळी संख्या असू शकते। बोलणी चालू आहे, लवकरच निर्णय होणार आहे, परंतु टेंटेटिव्ह कोणी काय लढायचं टेंटेटिव्ह मानसिकता सगळ्यांची झालेली आहे। तर मला असं वाटतं कोण कुठं मोठा भाऊ कोण कुठं छोटा भाऊ हे करण्यापेक्षा या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला जे गद्दार आमच्यातून गेलेले ते राष्ट्रवादीचे गद्दार या सगळ्यांना एकत्रित अशा पद्धतीनं राजकारणासाठी एकत्र होत असताना यांना पराभूत करणं हे आमचं मला असं वाटतं फर्स्ट उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून 48च्या 48 जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे। मूळ प्रश्न कायम आहे आंदोलन जरांगे पाटलांचं मराठवाड्याला कुणबी नोंदीच्या विषयी। सरकार जो 52 लाख काय आकडा जाहीर करतं हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळा धरून आहे। विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंद आहेच आहे, कुणबीच्या प्रमाणपत्राला अवघड काही कामच नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं हे आकडे घेऊन सुद्धा सरकार फसवतंय मराठ्यांना असं मला वाटतं। पण जरांगे पाटलांचं आंदोलन प्रामाणिक याच्याशी शंका बाळगण्याचं मुळीच कारण नाही। जरांगे पाटील एक लढाऊ कार्यकर्ता आहे, समाजाच्या प्रती अतिशय समर्पित भावनेनं काम करणार आहे आणि ठीक आहे ना एखादा विषय झाला ना म्हणजे काय एका जात्रेनं काय देव म्हातारा थोडत असतो। सरकारने फसवलं असं जर समोर आलं पुन्हा आंदोलनाचा हत्यार आहे, जनतेचा उठाव होईल आणि मग ही जनता मराठा जेव्हा चिडेल मग तुम्हाला माहिती आहे मराठा समाज कशा पद्धतीने आक्रमक असतो। मला असं वाटतं कोणत्या जातीचे समाजाचे नेते मुख्यमंत्री म्हणत असेल तर त्यांना त्या शुभेच्छा आहेत, परंतु मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही। या सगळ्या गोष्टी धूळफेक आहे। जो विषय आहे तो वेगळा आहे, आरक्षणाशी संबंधित नाही। आरक्षण मुद्दा तर अजून बाकीच आहे ना। क्युरेटिव्ह पिटिशन कसं चालू आहे, म्हणजे जर आरक्षणाचा मुद्दा संपला तर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन कसं ठेवताय? मराठा आरक्षणाचा मुद्दा जसाचा तसा कायम आहे। मराठा समाजाचं मला असं वाटतं ज्या पद्धतीनं आता जे तुम्ही पितृसत्ता खायला हे तर रुटीन आहे। आताही कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं, जर माझ्या वडिलाचं असेल माझ्या आजोबाचं तर मला प्रमाणपत्र मिळतंच। त्याच्यात नवीन काय केलंय सरकारने नवीन कोणतंही केलेलं नाही। ठीक आहे शिक्षणाच्या विषयी वगैरे त्यांनी भूमिका मांडलेली तिचं स्वागत आम्ही करू, परंतु मराठा आरक्षणाचा किंवा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हा विषय कुठेही मिटलेला नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। म्हणून अशा पद्धतीनं जो सर्क्युलर आहे जर एखाद्या जाणकार अधिकाऱ्यांना विचारा आधीचं आणि आताच्या ह्याच्यात काय फरक आहे, एकच आहे। नवीन काही नाही, कोणालाही आधीच्या ह्याच्यात 5 जणांचं आपल्या नातेवाईकाचं प्रमाणपत्र दिलं तर कुणबी प्रमाणपत्र आजही मिळतं, त्याला नवीन कायद्याची सर्क्युलरची गरज नाही। जवाहरनगर पुलिस ने हाल ही में कार्रवाई करके 80 साइकिलें चोरी की जब्त की है। इसमें से कई साइकिलें लेने के लिए शहरी नहीं आए हैं। गुज़िश्ता साल भर में जिनकी साइकिलें चोरी हुई है वह जवाहरनगर पुलिस स्टेशन में आकर अपनी साइकिल की निशानी बतलाकर ले जाए। ऐसी अपील पुलिस इंस्पेक्टर वेंकटेश केंद्रे ने एडीएन से बातचीत करते हुए की। ते जे मुलं येणार आहेत अशी आम्हाला गोपनीय खबर मिळाली। बरेच दिवसापासून ते आमचे लोक त्या म्हणजे वॉचवरच होते की तो एक कधी सापडेल। तो एक सापडल्यानंतर बाकीच्या सोबतचे ते आम्ही पकडले आणि त्याच्यानंतर मग पूर्ण चेन ही उघडी पडली। 3 लोक। यस। सायकलची किंमत काय असते सर? जवळपास ह्या 8-8.5 लाख रुपयाच्या ह्या सायकली आहेत टोटल। जवळपास 30 ते 40 सायकली आम्ही परत केलेल्या आहेत। आता 30-40 सायकली आहेत। आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला परत एकदा आवाहन करतोय की त्यांनी ज्यांच्या कोणाच्या सायकली गेलेल्या असतील मागच्या वर्षभरापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जरी गेल्या असतील तर त्यामध्ये त्यांनी स्वतः यायचे। जे काही सायकली खरेदी केलेल्या पावती असेल
सायकलच्या फोटो जरी असल्या तरी चालतील. तुम्ही येणे, स्वतः व्हेरीफाय करणे, आम्हाला म्हणजे खात्री वाटेल अशा प्रकारचं त्यांनी जर सिद्ध केलं आणि आमची सायकल आहे तर निश्चित आम्ही त्या सायकली आम्ही त्यांना परत करू आणि लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा असं मी आपल्या माध्यमातून परत एकदा आवाहन करतो. मराठा समाज को रिजर्वेशन देने के लिए सॉफ्टवेयर के जरिए से मालूमात जमा करने के लिए सर्वे किया जा रहा है. इस सर्वे को 31 जनवरी से कबल मुकम्मल करने की हिदायत रियासती पिछड़े तबकात कमीशन के रुकन गजानन खराटे ने आज डिविजनल जायजा मीटिंग में डिवीजन के तमाम जिला कलेक्टर्स को दी. डिविजनल कमिश्नर ऑफिस के मीटिंग हॉल में मराठा और ओपन जुमरे के खानदानों के हो रहे सर्वे और अराजी तहवील के ज़िम्मे में जायज़ा लिया गया. पिछड़े तबकात कमीशन के रुकन डॉक्टर ओम प्रकाश जाधव, डॉक्टर प्रोफेसर गोविंद काड़े, डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दड़, म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर जी श्रीकांत, जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर डॉक्टर विकास मीना, कारगुजार जिला कलेक्टर डॉक्टर अरविंद लोखंडे, पुलिस सुप्रिंटेंडेंट मनीष कलवानिया, डिप्टी कमिश्नर जगदीश मनियार, रिहायशी डिप्टी कलेक्टर जनार्दन विधाते, वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए जालना, बीड़, परभनी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड़, हिंगोली अजला के ज़िला कलेक्टर्स, इसी तरह लातूर और नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर्स मीटिंग में शामिल हुए. प्रोफेसर डॉक्टर काड़े ने कहा कि मराठवाड़ा डिवीज़न में कमीशन ने दिया गया सर्वे का काम महसूल शोबे ने बेहतरीन तरीके से किया है. इसके सिलसिले में कमीशन की जानिब से मराठवाड़ा डिवीज़न के तमाम ज़िला इंतज़ामिया को मुबारकबाद दी गई. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.
खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. शहर के सिडको इलाके में शौहर बीवी के तनाजे में बीवी ने गुस्से में आकर घर को आग लगा दी. आतिशफिरो दस्ते ने आग पर काबू पाया. खुशकिस्मती से कोई जानी नुकसान नहीं हुआ. इस सिलसिले में मुकुंदवाड़ी पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल करने का अमल जारी था. शहर के सिडको इलाके में महाजन कॉलोनी में नालंदा कॉम्प्लेक्स में 3रे मंजिला पर डॉक्टर गोविंद वैजिनवाड़ रहता है. इसकी बीवी के तनाज़े में बीवी गुस्से में आपे से बाहर हो गई और इसने अपने ही मकान में आग लगा दी. ये वाक़या आज सुबह 7 बजे के करीब पेश आया. इसकी इत्तला मिलते ही ड्यूटी इंचार्ज विनायक कदम की रहनुमाई में आतिशफिरो दस्ते के रमेश सोनू ने, आकाश नहरकर, योगेश दूधे वगैरह ने 3 दस्तों की मदद से आग पर काबू पाया. खुशकिस्मती से कोई जानी नुकसान नहीं हुआ. एडीएन के नुमाइंदे ने डॉक्टर गोविंद से रब्त कायम किया तो उन्होंने बताया कि शौहर बीवी के तनाज़े में बीवी ने पेट्रोल डालकर घर. मी डॉक्टर गोविंद वैजवाडे इथे 12 नंबर फ्लॅटमध्ये नालंदा कॉम्प्लेक्समध्ये राहतो. माझ्या बायकोसोबत घरगुती वादामुळे गोंधळ चालू होता. माझ्या जीवाचा धोका काल मला जाणवला म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. त्यानंतर सुद्धा तिनं सकाळी 6 वाजता येऊन घराच्या बाहेर मला बाहेर हाकलून घरामध्ये आग लावली. त्या घरामध्ये माझं सर्वस्व नष्ट झालं. तू बाहेर गेलो. नंतर या मर्दा अंकलनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घराच्या बाहेर गेली आणि मी घरात थांबलो. 6 वाजता तिनं आली. मी दरवाजा उघडला नाही. मी सांगितलं तिला की बाबा माझ्या जीवाचा धोका आहे, मी तुला आत नाही घेणार आणि सगळं संपलंय, सगळं ते झालंय, आईवडिलांसमोरच बोलू आपण काय करायचं आहे. तोडायचं तर आहे तर शांततेत करू ना. तुम्ही समजूत घालायचा प्रयत्न केला समजा, बोलायचं पण ते समजुतीच्या मनस्थितीत नव्हती ती. आणि त्यानंतर मर्दा अंकलला बोलून हे केलं, वर परत त्यांना कळवलं तर तेव्हा तेवढ्या वेळात मर्दा अंकलने समजूत घातली म्हणून मी घराच्या बाहेर पडलो, ती घराच्या आत गेली. भारतीय खानाबदोश विजय आदिवासी ओबीसी संघर्ष तंजीम के मराठवाड़ा डिवीज़न के तमाम अजला ताल्लुक़े शहर की वर्किंग कमेटी बर्खास्त की जा रही है. समाजी बहबूद के नज़रिए से काम करने वाले ख्वाहिशमंद तंजीम में शामिल हो, ऐसी अपील मराठवाड़ा के सदर योगेश गुलाबराव ने की है. या संघटनेच्या
मराठवाडा अध्यक्षपदावर मला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले आणि एकंदरीत सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती बघता संघटनेचा विस्तार पुनर्गठन होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज माननीय अशोक जाधव धनगावकर संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर या 8ही जिल्ह्याच्या तसेच माझ्या अंतर्गत जी काही नियुक्ती करण्यात आली होती त्या मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यांची सर्व जिल्हा, तालुका व शहर या सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात येत आहे। लवकरच संपूर्ण मराठवाडा दौरा करून मराठवाड्याचं संघटन, जिल्हास्तरीय संघटन, तालुकास्तरीय व शहरस्तरीय संघटन नव्याने बांधणी करण्याचं काम लवकरच मी स्वतः करणार आहे व येत्या 8 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष घोषित करून त्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांना दिशानिर्देश देऊन एक मोठं संघटन बांधण्याचा मानस आहे। यासोबतच मी भटके विमुक्त, आदिवासी व ओबीसी समाजातील कार्यकर्ते यांना व सामाजिक चळवळीमध्ये ज्यांना काम करायचं असेल त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या समाज संघटन मोठ्या पद्धतीनं वाढवावं। त्याबरोबर शासन सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नाही, महामंडळ स्थापन झाले त्या महामंडळाचा लाभ घेता येत नाही आणि दिवसेंदिवस जो अन्याय अत्याचार होतो त्या अत्याचारावर लढा देण्यासाठी या संघटनेचं कार्य आहे। तरी मी पुन्हा एकदा सर्वांना जाहीर आवाहन करतो कि आपण मोठ्या संख्येने या संघटनेमध्ये सहभागी व्हावं। ज़राई पैदावार बाजार कमेटी सिल्लोड सोयगांव डायरेक्टर्स बोर्ड के इंतखाब में रियासत के मार्केटिंग व अखिलती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार ने एक तरफा कामयाबी हासिल करके अपनी सबकत बरकरार रखी है। ज़राई बाजार कमेटी सिल्लोड सोयगांव डायरेक्टर्स बोर्ड के इंतखाब में रियासत के मार्केटिंग अखिलती तरक्याती वजीर अब्दुल सत्तार ने एक तरफा इख्तिदार हासिल करके बाजार कमेटी पर अपनी सबकत कायम रखी है। बाजार कमेटी के इंतखाब में वजीर अब्दुल सत्तार के जय श्री राम विकास पैनल के 18 में से 18 उम्मीदवारों ने बेहतरीन कामयाबी हासिल की। इस मौके पर रायदही की गिनती का ऐलान होते ही जश्न मनाया गया, पटाखे और आतिशबाजी की गई और एक दूसरे को पेड़े तकसीम किए गए। इस मौके पर अब्दुल सत्तार के आते ही वर्कर्स ने जोश व खरोश से जमा हो गए। इस मौके पर उम्मीदवार समेत वर्कर्स, ओहदेदार कसीर तादाद में शहरी मौजूद थे। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। धनगर समाज के रिजर्वेशन के लिए खुदकशी करने वाले नौजवान की अस्थि और राख लेकर धनगर समाज का जिला कलेक्टर ऑफिस पर शदीद एहतजाज। रिजर्वेशन के लिए धनगर समाज का इंतजामिया को इशारा। शौहर बीवी के तनाजे में बीवी ने खुद के मकान को लगाई आग। शहर के महाजन कॉलोनी में पेश आया वाकया। मुकामी बाशिंदों की वजह से कोई जानी नुकसान नहीं हुआ। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।